नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या चालू करा मित्रांनो. आज तारीख आहे 15 जुलै 2026 आणि 15 जुलै 2026 आपण 12 प्रश्न पाहतोय. मित्रांनो, कोणतीही परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय खूप महत्वाचा असतो. आणि मित्रांनो, दररोज सकाळी 6:30 वाजता आपण दररोजच्या दररोज 12 प्रश्न घेऊन येत असतो. ठीक आहे, आपण सुरू करूया आजचे महत्वाचे प्रश्न. मित्र, कालचा प्रश्न होता, कोणत्या देशाने भारताला होणारी आपली 57% निर्यात शुल्क मुक्त करण्याची घोषणा केली आहे? तर तो देश आहे न्यूझीलंड. हा देश आहे. कोणता देश आहे? न्यूझीलंड. आजचा पहिला प्रश्न आपण पाहतोय, जागतिक लोकसंख्या दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? आता हा जो प्रश्न घ्यायचा आहे त्याचं मूळ कारण काय आपण शोधूया. लक्षात ठेवायचं उत्तर आहे 11 जुलै. सर्वांना माहिती आहे. हा, सुरुवात 1990 पासून अधिकृतरित्या साजरा केला जातो. 11 जुलै का? तर कारण की 11 जुलै 1987 रोजी जगाची लोकसंख्या 5 अब्ज झाली होती. 2026 थीम काय होतं? रिलायझिंग द होप्स अँड एस्पिरेशन्स ऑफ यंग पीपल टुडे अँड फॉर द फ्युचर. 2026 मध्ये सर्वाधिक लोकसंख्या भारत, सर्वात कमी लोकसंख्या व्हॅटिकन सिटी. जगाची लोकसंख्या 2026 मध्ये 8.2 ते 8.3 अब्ज. लक्षात ठेवा. आपण पाहतोय दुसरा प्रश्न, F1 ब्रिटिश ग्रँड प्रिक्स 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 2 आहे, चार्ल्स लेक्लेकर. F1 ब्रिटिश ग्रँड प्रिक्स ही स्पर्धा असते, महत्वाची स्पर्धा असते, चार्ल्सने जिंकलेली आहे. लक्षात ठेवा. तिसरा प्रश्न, महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आणणारे देशातील पहिले राज्य कोणते? प्रश्न पुन्हा एकदा वाचतो. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आणणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्य आहे. ठीक आहे, डिटेल पाहूया. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026. या कायद्यामुळे जमीन स्वतःच्या नावावर नसली तरी शेती किंवा संलग्न व्यवसायात प्रत्यक्ष काम करणाऱ्या महिलांना महिला शेतकरी म्हणून अधिकृत मान्यता मिळेल. ठीक आहे, पॉईंट खूप महत्वाचा आहे. पात्र महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र दिले जाईल. या प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय योजना, अनुदान, पीक कर्ज, बँक कर्ज, कृषी सेवा इतर लाभ मिळवणे सुलभ होईल. विधेयकात महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद, राज्यस्तरीय देखरेख समिती, महिला शेतकरी निधी आणि महिला शेतकऱ्यांचा स्वतंत्र डेटाबेस तयार करण्याची तरतूद आहे. शेतीबरोबर दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, पशुपालन, इतर कृषी पूरक व्यवसायामध्ये कार्यरत महिलांनाही या कायद्याचे लाभ मिळू शकते. आणि उद्दिष्ट काय मित्र हो याच्या, की महिला शेतकऱ्यांना कायदेशीर ओळख, आर्थिक सक्षमीकरण, सामाजिक सुरक्षा, कृषी क्षेत्रात समान हक्क मिळवून देणे हा त्याचा मागचा मुख्य उद्देश आहे. पुन्हा एकदा प्रश्न वाचतो. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आणणारे देशातील पहिले राज्य आपलं राज्य महाराष्ट्र राज्य. चौथा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये समान नागरिक कायदा लागू करण्यासाठी 7 सदस्यीय समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली? प्रश्न पुन्हा एकदा, महाराष्ट्रामध्ये समान नागरिक कायदा लागू करण्यासाठी 7 सदस्यीय समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली आहे? तर पाहायला गेलं याचं उत्तर जर आपण बघायला गेलं, याचं उत्तर आहे सिंपल्स आहे, न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये समान नागरिक कायदा. पहिलं राज्य उत्तराखंड आपल्याला माहित असावं. 9 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र सरकारने समान नागरिक कायदा लागू करण्यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन केली. समितीच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची नियुक्ती करण्यात आली. समितीला 6 महिने, समिती कधी लागू झाली, स्थापन झाली 9 जुलै रोजी. समितीला 6 महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. या अहवालाच्या आधारे महाराष्ट्र सरकार हिवाळी अधिवेशनात UCC विधेयकाचा मसुदा तयार करण्याची तयारी करत आहे. उद्दिष्ट विवाह, घटस्फोट असेल, वारसा दत्तक असेल, नागरी बाबींमध्ये सर्व नागरिकांसाठी समान कायदेशीर चौकट तयार करणे हा त्याच्या मागचा उद्देश असेल. ठीक आहे, UCC भारतीय घटना कलम 44 अंतर्गत आहे. पुढे पाचवा प्रश्न, RVX हे पुनर्वापरयोग्य रॉकेट कोणत्या देशाने विकसित केले आहे? प्रश्न पुन्हा एकदा, RV-X हे पुनर्वापरयोग्य रॉकेट कोणत्या देशाने विकसित केले आहे? तर ह्याचं उत्तर आहे जपान देशाने विकसित केलेले आहे. जेक्सा GAX हे पुनर्वापरयोग्य रॉकेट RVX. महत्वाचे मुद्दे, दिनांक 11 जुलै 2026 रोजी याचं ओपन केलेलं आहे. जेक्सा जपान एरोस्पेस है ना एक्सप्लोरेशन एजन्सी. रॉकेटचे नाव RVX है ना.
रियुजेबल व्हायकल एक्सपेरिमेंट विकसित जेक्सा आणि मित्सुबिशी पहिले यशस्वी उड्डाण लँडिंग. मग जपानची राजधानी काय? टोकियो. आणि चलन काय? जपानी येन. लक्षात असू दे. 6वा प्रश्न. भारताचे पहिले खाजगीरित्या विकसित केलेले ऑर्बिटल क्लास रॉकेट कोणते आहे, ज्याच्या पहिल्या चाचणी उड्डाणाचे नाव मिशन अगमन आहे? तर उत्तर आहे विक्रम एक त्याचं नाव आहे. विक्रम एक भारताचे पहिले खाजगीरित्या विकसित केलेले ऑर्बिटर क्लास रॉकेट आहे. म्हणजे भारताचं पहिलं खाजगी रॉकेट कोणतं? विक्रम एक. हे रॉकेट स्काय रूट एरोस्पेस, ठीक आहे, या भारतीय खाजगी अंतराळ कंपनी विकसित केले आहे. त्याच्या पहिल्या चाचणी उड्डाणाला मिशन अगमन असे नाव देण्यात आले. हे रॉकेट लहान उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत प्रक्षेपित करण्यासाठी विकसित करण्यात आले आहे आणि भारताच्या खाजगी अंतराळ क्षेत्रातील एक ऐतिहासिक टप्पा मानला जातो. ठीक आहे, भारताचे पहिले खाजगी रॉकेट म्हणता येईल विक्रम एक. लक्षात ठेवा. 7वा प्रश्न. जुलै 2026 मध्ये ऐतिहासिक नर्मदा प्रकल्प करारामध्ये खालील कोणत्या 4 राज्यांचा समावेश आहे? पुन्हा एकदा, जुलै 26 मध्ये झालेल्या ऐतिहासिक नर्मदा प्रकल्प करारामध्ये खालीलपैकी कोणत्या 4 राज्यांचा समावेश आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. त्याचं उत्तर आहे दोन्ही. म्हणजे दोन्ही कोण कोण मित्र? 4 राज्य कोणते? महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान. हे 4 राज्य आहेत ज्याचा संबंध नर्मदा प्रकल्पाशी येतो आणि प्रत्येकाला वाटप सांगितले. 7 जुलै 26 रोजी नर्मदा प्रकल्पासंदर्भात अनेक दशकापासून प्रलंबित वादावर ऐतिहासिक करार झाला. या करारात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान 4 राज्यांचा सहभाग होता. करारावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आले. हा करार सरदार सरोवर नर्मदा प्रकल्पाशी संबंधित खर्च वाटप, प्रलंबित देयके, इतर वाद सामंजस्याने सोडवण्यासाठी करण्यात आला. हा निर्णय सहकारी संघराज्यवाद आणि राज्यांमधील समन्वयाचे महत्वपूर्ण उदाहरण मानले जाते. ठीक आहे, माहित असावं. 4 राज्य कोणते आहेत नर्मदा प्रकल्पाशी? महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान. 8वा प्रश्न. नवीनतम हेनले पासपोर्ट इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक कितवा लागतो? मित्रांनो, हा एक प्रश्न महत्वाचा आहे. तर हेनले पासपोर्ट जर पाहायला गेलं, यानुसार पाहायला गेलं तर भारताचा 80वा क्रमांक लागतो. ठीक आहे, पॉइंट खूप महत्वाचा. हेनले पासपोर्ट नुसार भारताचा क्रमांक कितवा लागतो? 80वा लागतो. हे सुद्धा आपल्याला माहित असणं तितकंच महत्वाचं आहे. 9वा प्रश्न. विश्वकर्मा श्रम सन्मान योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे सध्या? तर पाहायला गेलं उत्तर प्रदेश राज्याने ती सुरू केलेली आहे. पाहूया उत्तर प्रदेशाबद्दल. ठीक आहे, राजधानी लखनौ, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल. ताजमहल आग्रा असेल, वाराणसी असेल, आग्रा किल्ला असेल. उत्तर प्रदेश भारताचे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य. लोकसंख्येनुसार भारताचे सर्वात मोठे राज्य. स्थापना 1 एप्रिल 37. 75 जिल्हे. प्रमुख भाषा हिंदी. महत्वाच्या नद्या गंगा, यमुना, घागरा, गोमती, शरयू. वाराणसी, प्रयागराज, अयोध्या, मथुरा महत्वाची धार्मिक स्थळे. ताजमहल जगप्रसिद्ध स्मारक आग्रा. येथील अर्थव्यवस्था शेती, उद्योग, सेवा आणि पर्यटन आधारित. येथे अनेक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा स्थळे आहेत. लक्षात असू दे. ठीक आहे, पुढं 10वा प्रश्न. आता 10वा प्रश्न घेण्याच्या अगोदर मी थोडं क्लिअर वाचतो. आयुष्यमान भारत डिजिटल मिशन सुरुवात झाली 28 सप्टेंबर 21. आयुष्यमान भारत योजना सुरू 2018 मध्ये. एबीएचए 14 अंकी डिजिटल हेल्थ आयडी दिला जातो. 93.95 कोटीहून अधिक एबीएचए आयडी तयार. पहिला क्रमांक यूपीचा आहे आणि दुसरा क्रमांक आपल्या राज्याचा महाराष्ट्राचा आहे. म्हणजे आयडी बनवण्यात, म्हणून मी पहिलं क्लिअर केलं. मग एबीएचएचा फुल नेम काय मित्र हो? आता पुन्हा एकदा घेतो. तो म्हणजे काय? डिजिटल हेल्थ आयडी हे त्याचं नाव आहे. काय नाव आहे? डिजिटल हेल्थ आयडी. लक्षात असू दे. पुढे 11वा प्रश्न पाहतोय. वर्ल्ड बेंच प्रेस चॅम्पियनशिप मध्ये भारतासाठी पहिले रौप्य पदक जिंकणारे पॉवर लिफ्टर कोण ठरलेले आहे? तर उत्तर आहे भास्कर शाह चव्हाण ठरलेले आहेत. आणि 12वा प्रश्न. 15 जुलै रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? तर उत्तर आहे जागतिक युवा कौशल्य दिन साजरा केला जातो. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न. AAPI मानवतावादी पुरस्कार आणि की टू द सिटी ऑफ थंपा देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? ऑप्शन आहे द्रौपदी मुर्मू, निर्मला सीतारामन, नीता अंबानी, सुधा मूर्ती. आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचे. उत्तर काय असू शकतं मित्रांनो? आपण एकमेव उद्देश आहे की बाबा सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत व्हावी. याचा कुठेही काही म्हणजे उद्देश एकच आहे, कुठेही पैसा कमवायचा नाही. फक्त युट्यूबला दररोज 12 प्रश्न घेऊन यावे हा माझा संकल्प आहे आणि मी हा संकल्प परिपूर्ण तयार करतो.
आणि परिपूर्ण रोजच्या रोज प्रश्न मी टाकत असतो आणि या अनुषंगाने सर्वच्या सर्व घटक मी घेण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे मित्रहो, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक यू.